केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यांवर पाकिस्तानला चांगलंच खडसावलंय। मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानची तुलना नरकाशी केली आहे। पाकिस्तानवर हल्लाबोल करताना पाकिस्तानात जाणं म्हणजे नरकात जाण्यासारखं असल्याची टीका मनोहर पर्रिकर यांनी केली आहे। गेल्या काही महिन्यांपासून आर्थर रोड जेलमध्ये कैदेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री छगन भुजबळांच्या नाशिकमधील आलिशान फार्म हाऊसवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। केरळचे अबकारी आयुक्त ऋषिराज सिंग यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलंय। महिलेकडे 14 सेकंदाहून अधिक वेळ पाहिल्यास त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे। यासाठी देशात कोणताही कायदा नाहीये अशी खंतही ऋषिराज सिंग यांनी व्यक्त केली आहे। जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदनं पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे। भारताला धडा शिकवण्यासाठी सैन्य भारतात घुसवा असं आवाहन त्याने पाकिस्तानला केलंय। दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवर जवानांनी केलेल्या कारवाईत 5 जणांचा मृत्यू झालाय। बडगम जिल्ह्यातील मागम परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे। यामुळे काश्मीर खोऱ्यातील मृतांचा आकडा आता 65 वर पोहोचलाय।